नमस्कार, जय साईराम. आता मी जो अनुभव सांगते तो मी मध्ये मध्ये घराबद्दल सांगते, कधी लोन बद्दल सांगते. म्हणजे ती फिरून फिरून ती कहाणी पुन्हा येते बाबांसाठी. म्हणजे बाबाचा चमत्कार अनुभव सांगण्यासाठी मी सांगते. कारण आमचं घर बांधलं, घर बांधायला सगळं सुरू केलं आणि घरात आम्ही आतमध्ये कसेच पोचेना. हो, काय करायचं घर. म्हणजे त्यावेळी माझा मुलगा नोकरीला नव्हता. थोडे असे गाण्याचे प्रोग्राम करायचं आणि जे काही भेटत होतं ते लोकांचं लोन वगैरे फेडायचं. म्हणजे घर बांधायला असे पैसे जमत नव्हते आणि घराचं फक्त भिंती झालेल्या आणि वरचं छप्पर झालेलं, बाकी काही झालं नव्हतं. मग मी बाबाला म्हटलं, बाबा आता आम्ही भाड्याच्या घरात किती दिवस राहणार आणि माझी घरं एवढी चेंज झाली. म्हणजे हे घर जे आता मी इकडे जे आता शूटिंग चालू आहे ते 9वं घर आहे माझं. म्हणजे बाबाची 9वीदा भक्ती झाली, 9व्या घरात मिळाली. 8 घरं मी फिरली आणि असे त्रास करून शेवट बाबा देतो आहे. आपल्याला पेशन्स पाहिजे हे आम्हाला नंतर कळतं. तर मग मी आता विचार करत होती, बाबा आता कसंही करून किती दिवस आम्ही हे करणार, दुसऱ्याच्या घरात राहणार. तेव्हा आम्हाला घराचं कसंही तरी घरात आतमध्ये पाठव, असं मी बाबाशी खूप बोलली. आणि म्हणजे आता पण आम्ही दुसरं घर केलं तर भाडं भरायला पण तेवढं जमणार नाही, लोन पण फेडायचं आहे. घर अर्धच घर केलं पण ते पण लोन मध्ये आहे, तर कसं करणार. मग बाबाने केवढा मोठा असा चमत्कार केला की हा चमत्कार तर मी लाईफभर विसरू शकत नाही. माझा मुलगा असाच प्रोग्रामला गेलेला मी गेलेला तेव्हा त्याला तिकडे प्रोग्राम त्यांचा उशिरा सुरू व्हायचा होता. एक लेडीज सिंगर होती, तिने म्हटलं त्याला चल इकडे मोठी जत्रा आहे, आम्ही त्या जत्रेत थोडा वेळ प्रोग्राम सुरू होईपर्यंत आम्ही फिरूया, असं म्हणून ते फिरायला लागले. फिरता फिरता त्यांना एक दुकान दिसलं आणि त्या दुकानात एक बाई होती आणि 2-3 मुली तिला त्या पण होत्या. असं दुकान होतं, तिकडे मसाल्याची पाकिटं विकायला ठेवलेली. तर माझ्या मुलाला एकदम आठवण झाली की मम्मीला मसाला पाहिजे होता. त्याने मला फोन करून विचारलं, मम्मी इकडे मसाला आहे तुला घेऊ. तर मी म्हटलं तुला कुठे रे का ओळखायला येतो मसाला. नाही, माझ्याबरोबर ती आमची प्रोग्रामची मुलगी आहे ती आणि आम्ही दोघा, तर मग घे म्हणून त्या दुकानात तो गेला आणि त्याने मसाला घ्यायला असं ते चेक करायला लागला. तेवढ्यात ती बाई म्हणायला लागली, अरे तू आकाश ना रे, तुझी मम्मी तुला लहान असताना फॅन्सी ड्रेसला गाण्यासाठी घेऊन यायची, 4.5 वर्षाचा होता तू तेव्हा, तुझी मम्मी आहे का गेली रे, असं सरळ त्यांना प्रश्न. त्याने सांगितलं नाही, मम्मी आहे माझी आणि आम्ही आता शिरोडा गावात आम्ही अर्ध घर आहे, अजून कम्प्लीट झालं नाहीये, ते आम्ही घर बांधतोय. तर बांधतोय. मग तिने सांगितलं मला तुझ्या मम्मीला पाहावंसं वाटतंय. तर त्याने सांगितलं माझी मम्मी आता बाबांची परम भक्त झालेली आहे आणि आमच्याकडे गुरुवार होतो, गुरुवारच्या आरत्या होतात, तेव्हा तुला जर यायचं असेल तर गुरुवारी ये. आणि ती खरंच ती गुरुवारी मला भेटायला आली. आणि तेव्हा त्याच्या आधी आम्हाला कळलं की ती बाई कोर्टमध्ये नोकरी करायची आणि तिचे दोन्ही पाय अपंग होती. ती 3 व्हीलर ती स्कूटर असते ती चालवून ती कामाला जायची. 3 मुली होत्या. हो, एक डॉक्टर, एक आणि एक दुकान चालवत होती केकचं आणि एक टीचर होती. 3 मुली होत्या आणि ती पायाने म्हणजे तिला असं गाडीवर कोणी बसवलं तर ती गाडी चालवते, पण तिला चालता येत नाही, म्हणजे पाय एकदम नम पडलेले होते. तिला लहानपणात काही पोलिओ झालेला नाही. तर ती बाई आमच्याकडे आली, मुली तिला गाडीमध्ये, तिची मुलगी तिला घेऊन आली. तेव्हा आम्ही कोलव्याला राहत होतो. आली आणि आतमध्ये अशी आणि तिला 2 माणसं लागायची की तिला धरून आणायला आतमध्ये. पण त्या दिवशी नेमकं काय झालं, वरती भिंतीला पकडून आमच्या घरात आतमध्ये आली बसली वगैरे. आणि तेव्हा तिच्याशी माझं बोलणं झालं. मग ती मला विचारली, घर तुमचं कुठपर्यंत पोहोचलं. मी म्हटलं घराचं जरा भिंती झाल्या आहेत पण काय घरात जाण्यासारखं काही झालेलं नाही अजून. तर मग ती मला देवाजवळ नेली, तिला तशीच हाताला पकडून. तर म्हणाला, मला इकडे साईबाबाचं वास्तव्य आहे असं वाटतं, फील होतंय मला, इकडे बाबा आहेत म्हणायला लागली ती. आणि तर मला पण बाबाची भक्ती आहे ग, तू माझ्यासाठी एकच काम कर, बाबाकडे माग की माझा किती वर्ष तरी झाला मी कोर्ट चालतोय, मी सांगेला नोकरी करते आणि सांगेहून मी कोंड्याला येते कोर्टसाठी, तर मला जरा माझा कोर्ट संपू दे. म्हटलं कशासाठी कोर्टात घातलं तुला.
अगं मी अचानक माझ्या घरी फोन आला की मुलगी आहे, तिला नवरा नाहीये, मुलगी बरी नाही म्हणून शेजारीने फोन केला आणि अचानक मी स्टाफला सांगून मी घरी गेली. त्या स्टाफने वाटतं सांगितलं नाही, विसरला असणार आणि त्यामुळे त्याने तिच्या जे बॉस होते, जे होते, त्यांनी तिच्यावर कंप्लेंट घातली, न सांगता गेली मी. तर जरा ती माझी केस संपून एवढंच बाबांना सांग. मी म्हटलं बाबा बघ हिला पाय नाही, तिला पण कोर्टात घातलंय, तर तिची सुटका कर, तिला कोर्टात जाण्याचं सगळं बंद कर, केस जिंकू दे. आणि दुसऱ्या गुरुवारी ही परत आमच्याकडे आली. तर मला वाटलं 10 किलोमीटर ती आता 10-15 किलोमीटर ती फोडण्याहून डायरेक्ट आमच्याकडे आली कोर्ट संपल्यावर. म्हटलं ताई काय बाबांची आठवण झाली? नाही ग आठवण नाही, काय झालं माहित आहे, आज माझा कोर्ट मडगावला शिफ्ट केलाय. मला आता जेव्हा जेव्हा केस होणार तेव्हा मडगावला यावं लागणार, मडगावून कोलवा जवळ ना, त्यासाठी मी तुझ्याकडे आली. म्हटलं बरं झालं ताई, एक दिवस असा येईल तू कोर्ट पण जिंकणार. आणि असं ती प्रसाद वगैरे खाल्ली आणि गेली. तिसऱ्या गुरुवारी ती पुन्हा आली. मी म्हटलं आता तुला कोर्ट जवळ झालाय म्हणून तू बरी यायला भेटलं ना. अगं कोर्ट जवळ झाला नाहीये, मी कोर्ट जिंकली. आणि मला पण खूप खुशी झाली. मी बाबाचा गजर घातला आणि मग ती चहा वगैरे पिऊन ती गेले आणि तिने मला रात्रीचा फोन केला. म्हणाले ताई राग धरू नको, मला एक तुझ्याशी बोलायचंय. म्हटलं काय? तर मला तुझं घर मला जरा दाखवते. मी म्हटलं अगं तुझे पाय सारखे नाही आणि त्या घरात सगळे खिळे आहेत, लाकडं आहेत, सगळं आहे, ते तुझ्या पायाला त्रास होणार. नाही नाही, माझी मुलगी मला नेणार आणि तुझ्या मुलाला पाठव, मी जरा ते घर बघते. तर बरं तर म्हटलं, माझ्या मुलाला पाठवलं, तिची मुलगी तिला घेऊन आली, उचलून त्यांनी घरात आणलं, सगळं घर खिळ्याने भरलेलं होतं, सगळं सामान होतं. मग तिने ते बघितलं आणि घरी गेली आणि मला पुन्हा फोन केला. शब्द पहिला काय, राग धरू नको. म्हटलं काय झालं ते रोज तू मला राग धरू नको. तर म्हणायला लागली तुझं जे खाली घर आहे ना, म्हणजे जे खाली काहीच झालेलं नाही ना, ते मी तुला सगळं पूर्ण करून देते. 2 वर्षांनी तू मला ते पैसे परत दे. कारण माझ्या मुली तिन्ही लग्नाच्या आहे, मी गव्हर्नमेंट जॉब करते खरी, पण मला ते पैसे पुरणार नाही, मी रिटायर होऊन मिळणार ते. तेव्हा मी तुला आता मदत करते, 2 वर्षांनी. मी म्हटलं तरी पण ताई माझ्या मुलाला अजून गव्हर्नमेंट नोकरी भेटली नाहीये. तर मग म्हटलं उद्या झालं नाही तर आपण रोज तो विचार करायला पाहिजे ना, द्यायला झालं नाही. मला विश्वास आहे बाबावर की तो नोकरीला लागणारच 2 वर्षामध्ये आणि तो माझे पैसे फेडणार. तेव्हा मी तुम्हाला सगळं जे काय खाली लागतं ते सगळं अप टू डेट करून देते. आणि त्या बाईने आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि सगळं जे सामान टाईल्स वगैरे आम्हालाच पसंत करायला लावलं आणि तिचे सगळे बिल झालं 2,20,000. आणि ते 2,20,000 तिने त्याच्यावर जीव इंटरेस्ट नाही, काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिलं पण माझ्याकडे दिली नाही, एवढे टोटल झाली म्हणून सांगितलं. आणि तू आरामात झोप आणि घर कर. आणि पटापटा सगळं रेती आली, सिमेंट आली, सगळं आलं आणि एकदम घर असं बाबाचा देवारा, म्हणजे विचारच केला नाही तसं घर झालं. आणि दुसरी एक गोष्ट अनुभव, त्याच्यात मधला एक अनुभव सांगते. मला माझा भटजी रोज, एक माझा ओळखीचा भटजी होता, तो मला रोज म्हणायचा अगं घरप्रवेश करतो तेव्हा चूल नवीन आणा, नवीन चुलीवर दूध गरम करावं लागतं. मी म्हणाल भटजी मला आणखी काही सांग. ते सांगू नको, कारण माझी चूल चांगली पेटते आहे, तर मला आता जर नवीन चूल आणायला गेला तर 8-10 हजार पाहिजे. ते 8-10 हजार मी काय आणि कशाचा उपयोग करू शकते. चूल म्हटलं आहे ती घासून पुसून ठेवते, असं मी त्या भटजीला भेटते वेळी मी सांगायची. आणि मनात म्हणजे नव्हतं पण ती चूल आणायची, आहे ना चूल पेटते आहे ना, म्हणजे 38 वर्षाची चूल होती, चांगली होती. तर मी पण बाबाने काय चमत्कार केला बघ, या ज्या बाईने मला मदत केली ना, ते टाईल्स वगैरे सगळं घेऊन गाडीमध्ये पाठवले आणि आम्हाला म्हणाले जरा आमच्याकडे येऊन जा. पहिल्यांदाच आली आहे ना तू. मग मी आणि माझे मिस्टर गेले त्यांच्या घरी, गेले थोडस, ते पण जेवलो, आम्ही पण जेवलो. अचानक म्हणायला लागली की थांब बस. आम्ही म्हटलं आम्ही निघतो आता, उशीर झालाय ना. तर म्हणायला लागली एक काम कर, मुलीला सांगायला तिला कुंकू लाव. मी म्हटलं नुसता कुंकू लावा आणि काही करू नको, तर ओटी वगैरे काही नको. तर तिची मुलगी एकदम घसरत पडत एवढं मोठं बॉक्स घेऊन आली आणि माझ्या मांडीवर ठेवलं. अरे बॉक्स बघितलं तर काय, गॅस होती आतमध्ये.
बाबांनी केवढं माझ्यासाठी तयारी करून ठेवलेली, खरंच ही माझ्यासाठी लाईफमध्ये मोठ्यात मोठा चमत्कार आहे. आणि आज घरात तिचीच चूल पेटते आहे. त्या बाईचं नाव पण सांगते, ज्या बाईने मला एवढी मदत केली, तिचं नाव जीवन, आणि आमचं जीवन तिने बदलून टाकलं. जय साईराम.